नमस्कार। आज मला खूप आनंद होतोय। आज 25 फेब्रुवारी 2024 आज आमच्या घरी गुजरातवरून विशेष म्हणजे पालघरमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आमचे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण मच्छी सर हे आलेले आहेत। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मला इथे येऊन मला सत्कार केले। गुरुदक्षिणा म्हणून शिवाजी महाराजांचे फोटो दिलेत आणि प्रतिमा दिलेत। मला सांगायला आनंद वाटतो की ह्या गुरुजन खूप इंग्रजी विषयात खूप हुशार आहेत आणि ॲक्टिव्ह टीचर म्हणून ते तिथे काम करत आहेत। विशेष म्हणजे चेस ह्या महाराष्ट्र शासनाची ज्या प्रोग्राममध्ये आपले अक्कलकोटचे आदरणीय कबाडे सर पण ते मेंटर म्हणून ड्युटी करीत आहेत। त्यांच्यासोबतही सर मेंटर म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये काम करीत आहेत। विशेष म्हणजे आदिवासी मुलांना हे सर शिकवतात। म्हणजे मुलांना शिकवत त्यांची मातृभाषा गुजराती आहे आणि आदिवासी मुलांना इंग्रजी विषय ते शिकवतात आणि विद्यार्थ्यांना शिकवत त्यांना इंग्रजी भाषेत आवड निर्माण झाल्यामुळे अमेरिकेकडून रेलो या एक्झाममध्ये त्यांनी उत्तीर्ण झाले। त्याच्यानंतर त्यांना सेट आणि नेट परीक्षाबद्दल आवड निर्माण झाली आणि मला फोनवरती सरांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी म्हणालो की तुम्ही सेटची तयारी करा आणि सेटची तयारी करत PhD साठी त्यांनी एंट्रन्स एक्झाम दिले। मुंबई विद्यापीठात एंट्रन्स एक्झाम, सोलापूर विद्यापीठात एंट्रन्स एक्झाम आणि औरंगाबाद विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर बामू विद्यापीठ औरंगाबाद इथे PhD एंट्रन्स आणि अशी कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि बामू असे 4 विद्यापीठात एंट्रन्स दिले। चारही ठिकाणी PhD एंट्रन्स मध्ये ते सर उत्तीर्ण झाले। मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही ठरवून काम केलं तर यशस्वी होणारच। आता येणाऱ्या महाराष्ट्राची सेट एक्झाम 7 एप्रिल रोजी होणार आहे। त्याही परीक्षेत हे गुरु 100% पास होतील याची शुभेच्छा आमची शुभेच्छा सरांसोबत आहे। ते खूप हार्ड वर्कर आहे आणि सरांकडून तुम्ही पण मोटिवेट घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही पण कार्यरत राहा एवढी मी माझी विनंती आहे। थँक्यू सो मच। सर 2 शब्द तुमच्याशी बोलतील। सरांविषयी सांगायचं झालं तर माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत। खरं तर माझ्यासारखे अनेक नेट सेट एस्पिरंट असतील, त्यापैकी मला सेट नेट परीक्षा द्यायचे आहेत, तर सरांचा जे गायडन्स आहे जो अतिशय मौल्यवान आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर सरांचं जे YouTube चॅनल आहे ते नेट सेट एस्पिरंटने सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि सरांचं गायडन्स सर्वांनी मार्गदर्शन घेऊन आपण सुद्धा सर्वजण पास होऊ शकतो असा पॉझिटिव्ह विश्वास ठेवून आपण सर्वजण उत्तीर्ण होऊ शकता। आणि आदिवासी मुलांना शिकवत असताना काय अडचण निर्माण झाली सर? हो सर, त्यांची जी बोलीभाषा असते ती त्यांची वारली भाषा असते, त्यामुळे ते इंग्रजी शिकवणे खूपच टिपिकल असतं आणि प्रथमतः मला सुद्धा त्यांच्या लेवल समजून त्यांना टीचिंग करावं लागतं। ओके। आणि घरी तर तुम्ही गुजराती भाषा? आम्ही घरी आमची मागची गुजराती भाषा बोलतो, तरी सुद्धा जे समोरचे ध्येय आहेत मुलांना अध्यापन करणं ते समोर आम्ही मानून टीचिंग करण्याचा आनंदाने काम करत असतो। सरांनी तर 5 वेगवेगळ्या विषयात MA आहेत आणि MEd त्यांनी करीत आहेत। म्हणजे शिक्षण प्रेमी हे सर आहेत। विशेष म्हणजे सरांना म्हणजे ऑनलाईन कोर्स 30 ऑनलाईन कोर्सेस सरांनी अमेरिकेकडून केलेले आहेत। म्हणजे एवढं एक हायस्कूल टीचर असून स्वतः शिकून मुलांना शिकवण्याची जे प्रवृत्ती आहे, दिस इज अ व्हेरी स्पेशल क्वालिटी। I request all of the teachers also, you should always be a learner. When you learn new things at that time, you will develop your teaching quality, you will develop your teaching style, and automatically your students are going to make an imitation of your style. You are the role model of your students. So sir is very creative and innovative, and I'm very happy to introduce that today our honorable Kabade sir, Yogesh Kabade sir also visited my home, and with the holy hands of our Kabade sir ji, we facilitated our Dr. Lakshman Machhi sir. Once again I'm very grateful for you sir, because you came to Akkalkot from very long distance. You also take a positive idea from this sir, and you will get a success in your life. इथे मला एक सांगावंसं वाटतं की जशी मला आतापर्यंत आई वडील जसे गुरु मिळाले, तसे माझे आमचे राऊत सर मिळाले, तसे मला शाळेत शिकवणारे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कॉलेजचे शिक्षक, DED कॉलेजचे शिक्षक आणि त्याचप्रमाणे अनेक कळत नकळत अनेक गुरु भेटले। त्यापैकी आज प्रत्यक्ष सरांच्या समोर मी आज उभा आहे हे मला खरंच अभिमानाची गोष्ट आहे। आणि सरांनी माझ्यासाठी इतका वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचा मनपूर्वक आभारी आहे। थँक्यू।